नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट देईन यूट्यूब चॅनल. तर काल आपण RCC चालू केलेलं आहे आणि जी काही जनरल रिक्वायरमेंट्स किंवा इंट्रोडक्शन चॅप्टर आपण म्हणू शकतो ती कंप्लीट केलेलं आहे. आणि आज आपण सिंगली रेन्फोर्स बीम, डबली रेन्फोर्स बीम, फ्लॅंज्ड बीम आणि डिझाईन ऑफ बीम एवढं टॉपिक कंप्लीट करणार आहे. तर डिझाईन ऑफ बीम्स इथंपर्यंत आपण कंप्लीट करणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये स्लॅब आणि कॉलम्स संपवणार आहे आणि परवा ह्याच्यामध्ये प्रिस्टेस होऊन जाईल आणि 5व्या लेक्चरमध्ये आपला फॉर्मसारखा क्वेश्चन्स सेशन असेल. तर चला मग आपण चालू करूया. सिंगली रेन्फोर्स बीम, जी काय रेन्फोर्समेंट आहे ही टेन्शन झोनमध्ये फक्त प्रोव्हाइड केलेला असतो, त्याला आपण सिंगली रेन्फोर्स बीम म्हणू शकतो. कारण जी काय रेन्फोर्समेंट आहे ती टेन्शनमध्ये स्ट्रॉंग असते आपल्याला माहीत आहे, म्हणून आपण सिंगली रेन्फोर्स बीममध्ये टेन्शन झोनमध्ये ही प्रोव्हाइड केलेला असतो. तर इथं आपले तुम्हाला खाली ही जी दिसतात ही आपले स्टील आहेत आणि ही एक बीमचं डायमेन्शन आहे, बी त्याचं विड्थ आहे, डी त्याचं डेप्थ आहे. डी डेप्थ जी आहे ती एरिया बारचं जी सेंट्रल डिस्टन्स आहे तिथंपर्यंतच आहे आणि एक्स जी आहे डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस आहे फ्रॉम टॉप फायबर. आणि ही जी डायग्राम आहे आपल्याला माहित आहे की इथं अझम्पशन केलं होतं आपण की मॅक्सिमम कॉम्प्रेशन स्ट्रेन इन कॉन्क्रीट, मॅक्सिमम कॉम्प्रेशन स्ट्रेन इन कॉन्क्रीट जी आहे ती 0.005 आहे, 0.0035 आहे. आणि टेन्शन स्टीलमध्ये जी काय मॅक्सिमम स्ट्रेन आहे ती 0.002 प्लस 0.87 FY अपॉन ES आहे. बेसिकली हे आपलं स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. मग हे आपलं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. तर स्ट्रेस आपण बघितलं होतं की वर आपल्याला इथं जी काय स्टील आहे त्याच्यासाठी 0.45 FCK आहे आणि स्टीलसाठी 0.87 FY आहे. तर आपण इथं बघू शकतो की ही जी आहे इथं 0.46 FCQ आहे आणि ही ॲक्ट होतो 0.42 XU वर आणि टेन्साईल स्टाईलला तर आपला 0.87 FY असणार आहे. इथं आपलं 0.87 FY असणार आहे. मग आपल्याला पोर्शन ऑफ NA जर NA काढायचं असलं तर आपल्याला कॉम्प्रेशन इज इक्वल टू टेन्शन आपण केलं तर आपल्याला कॉम्प्रेशन स्टाईलला काय आहे 0.36 FCK XU इज इंटू B इज इक्वल टू 0.87 FY AST. 0.36 म्हणजे ही आपण घेतलं इथं IS कोडमध्ये एक स्पेसिफिकेशन आहे की 0.36 FCK त्याचा एरिया असतो. आपण इथं काल बघितला होता एरिया ऑफ स्ट्रेस ब्लॉक जी आहे 0.36 FCK FCU असणार आहे. म्हणजे ही जी आपलं स्ट्रेस ब्लॉकचा एरिया जे आहे असं पॅराबोलिक शेपमध्ये आहे ही आपलं 0.36 FCK XU इंटू B असणार आहे. आणि CG ऑफ एरिया डायग्राम ती 0.42 XU आहे, इथं आपण ती घेतलेला आहे. आणि कॉम्प्रेशन टेन्शन साईडमध्ये काय असणार आहे 0.87 FY एरिया ऑफ स्टील कन्सिडर करतो आपण. आणि जेव्हा ह्या दोघांना इक्वेट करेल तर आपल्याला ह्याच्यावरून XUचा एक फॉर्म्युला भेटतो. XU आहे 0.87 FY AST आपण 0.36 FCK XU हे आपल्याला XUचा फॉर्म्युला भेटतो. आणि 3 टाईपचे सेक्शन आपण डिझाईन करतो सिंगली रेन्फोर्समध्ये. एक आहे बॅलन्स सेक्शन, दुसरा आहे अंडर रेन्फोर्स सेक्शन, तिसरा आहे ओव्हर रेन्फोर्स सेक्शन. तर ह्याच्यामध्ये स्ट्रेन इन कॉन्क्रीट इज इक्वल टू स्ट्रेन इन स्टील ॲट अ टाइम ऑफ फेल्युअर. म्हणजे स्ट्रेन इन कॉन्क्रीट आणि स्ट्रेन इन स्टील दोघांमध्ये सुद्धा सेम टाइमला येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ही जी XU आहे आणि आपण काल एक बघितलं होतं की XU लिमिट ही दोन्ही सेम असणार आहे. त्या टायमाला त्याला आपण बॅलन्स सेक्शन म्हणतो. XU लिमिटचा फॉर्म्युला आपण काल बघितलेला आहे. तसं इथं XU इज इक्वल टू XU लिमिट आहे. तर आता आपल्याला XU जर काढायचं असलं तर सेम आपण ह्या फॉर्म्युला सुद्धा काढू शकतो किंवा ह्या फॉर्म्युला सुद्धा काढलं तरी आपल्याला बॅलन्स सेक्शनमध्ये सेम XU येणार आहे. सेम तसंच MU इज इक्वल टू MR म्हणजे जी काय मुवमेंट येणार आहे बीममध्ये ती सुद्धा MU लिमिटच असणार आहे. तर MU लिमिटचं सुद्धा असंच फॉर्म्युला आहेत, IS कोडमध्ये रेकमेंड केलेला आहे. 0.148 FCK BD स्क्वेअर ही FE 250 ला आहे. 0.138 FCK BD स्क्वेअर ही FE 415 ला आहे. 0.133 FCK BD स्क्वेअर ही FE 500 ला आहे. तर आपल्याला मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स जर काढायचं असलं तर त्याला आपण कॉम्प्रेशन इंटू लिव्हर आर्म किंवा टेन्शन इंटू लिव्हर आर्म म्हणू शकतो. ही जी ह्या दोन्ही मधला जी डिस्टन्स आहे ह्याला आपण लिव्हर आर्म म्हणतो. तर आपण हे काढल्यानंतर आपला फॉर्म्युला होतो 0.36 FCK XU B D minus 0.42 XU or
हे नाहीतर 0.87 FY D1 is 0.42 एक्सिव लिमिट, हे आपण दोन्हीने पण आन्सर सेमच येणार आहे. हे आपण वापरू शकतो एम आर काढण्यासाठी. अंडर इन्फोर्समध्ये स्ट्रेन इन कॉन्क्रीट जे आहे ती स्टीलच्या अगोदर जाणार आहे. ॲट अ टाइम ऑफ फेल्युअरमध्ये पहिल्यांदा कॉन्क्रीट फेल होतो, मग स्टील फेल होतो. तर ऑब्व्हियसली एक्सयू जे आहे ते एक्सयू लिमिटपेक्षा कमी असणार आहे. आणि आपण एक्सयू जे आहे ते ह्या फॉर्म्युल्यानं काढतो. आणि एक्सयू आपण ह्या फॉर्म्युल्यानंतर काढल्यानंतर एम आर जे आहे ती दोन्हीपैकी कुठला पण एका फॉर्म्युला आपण काढू शकतो. ओव्हर रेन्फोर्समध्ये काय, स्टील अगोदर फेल होणार आहे. कॉन्क्रीटच्या स्ट्रेनपेक्षा स्टीलचं स्ट्रेन जे आहे ती जास्त असणार आहे. तर ह्याच्यामध्ये एक्सयू जे आहे ती एक्सयू लिमिटपेक्षा जास्त असणार आहे. तर ह्याचा बी एक्सयू आपण 0.87 FY आपण 0.36 FCK एक्स 0.36 एक्सयू असणार आहे. सॉरी, एक्सयू नाही, बी असणार आहे 0.36 FCK बी. इथं सुद्धा चुकलेलं आहे, इथं सुद्धा बी येतो, दोन्ही साईड FCK कसं येऊ शकतं. हां, आणि इथं सुद्धा मोमेंट ऑफ रेजिस्टन्स आपण सेम काढणार आहे. फक्त इथं एक चेंज असणार आहे, ही EST जी आहे ती लेस देन 0.87 FY यायला पाहिजे. आणि ओव्हर रेन्फोर्स सेक्शन ही कुठंच प्रोव्हाइड केलं जात नाही. मेन आपण अंडर रेन्फोर्स सेक्शनच डिझाईन ठेवतो, मग कारण आपल्याला इथं वॉर्निंग भेटतो की स्ट्रक्चर आता फेल होणार आहे. आणि AST लिमिटचं म्हणजे मॅक्सिमम एरिया आपण किती ठेवला पाहिजे किंवा एरिया ऑफ स्टील किती ठेवला पाहिजे, ही आहे 0.414 FCK अपॉन FY एक्स लिमिट इंटू बी. जर आपल्याला विचारले की एरिया ऑफ स्टील पण काढा तर आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये यावं लागेल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन टाईपचा प्रॉब्लेम येऊ शकतो, एक आहे अनालिसिस आणि एक आहे डिझाईन. हे सगळं बेसिकली कन्व्हेन्शनल किंवा जिथं आन्सर मोठे मोठे 2-3 पेजेसमध्ये सुटतात त्या टाईपचे प्रॉब्लेमचे क्वेश्चन पडतात, तिथं डिझाईन विचारू शकतात आणि अनालिसिस विचारू शकतात. तर आपल्याला MCQ टाईपमध्ये फक्त एक्सयू काढायला किंवा MR काढायला विचारू शकतात, म्हणजे जी की 2 ते 3 स्टेपमध्ये आपल्याला सॉल्व्ह होईल. तर दोन पार्ट आहेत, एक आहे अनालिसिस आणि एक आहे डिझाईन. तर डिझाईनमध्ये काय, पहिल्यांदा फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट काढून घ्यायचा, त्याच्यानंतर MU लिमिट काढायचा. मग जर MU लिमिटपेक्षा जास्त असलं तर डब्ल्यू रेन्फोर्स सेक्शनला जावं लागतं. जर MU लिमिटपेक्षा कमी असलं तर सिंगली रेन्फोर्सला यावं लागतं. त्याच्यावरून आपल्याला AST काढावं लागतं. ASTचा एक अजून एक फॉर्म्युला आहे, 0.5 FCK BD अपॉन FY इंटू 1 मायनस अंडर रूट 1 मायनस 4.6 MU अपॉन FCK BD स्क्वेअर. ह्या फॉर्म्युल्यानं आपल्याला AST भेटून जातो. ही डिझाईन आहे, केस 1चा डिझाईन आहे. आणि याच्यामध्ये आपण AST चेक करतो की 0.5 FCK 0.85 FY पेक्षा जास्त असला पाहिजे मिनिमम AST. आणि दुसरं एक टाईप आहे कॅल्क्युलेट बेंडिंग मुवमेंट, आणि बीट बाय डी रेशो आपण अज्युम करतो. त्याच्यानंतर डी रिक्वायर्ड आपण कॅल्क्युलेट करतो, MU इक्वल टू MU लिमिट करून. त्याच्यानंतर जी डी हायर ती करतो, मग स्टील आणि AST मिळून असं कॅल्क्युलेट करतो. बेसिकली ही स्टेपच सोपं जाणार आहे. जर आपल्याला सिंगलीच प्रोव्हाइड करायचं असलं तर ह्या स्टेपला जावं लागतं. आणि अनालिसिसमध्ये काय, पोझिशन ऑफ NA म्हणजे इथं जे आपण केलेलं आहे, पहिल्यांदा एक्सयू काढायचा, मग मुवमेंट काढायचा, मग मुवमेंट काढल्यानंतर AST काढायचा. नंतर आहे डब्ल्यू रेन्फोर्स बीम, प्रोव्हाइडेड इन सेक्शन इज रेस्ट्रिक्टेड बाय B अँड D. विड्थ आणि डेप्थ आपल्याला रेस्ट्रिक्टेड ठेवावं लागलं, कारण सिंगल रेन्फोर्स बीममध्ये आपल्याला विड्थ किंवा डेप्थ खूप जास्त येतात. ते आपल्याला रिड्यूस करायचं असलं तर आपल्याला दोन्ही साईडला जी आहे ते रेन्फोर्समेंट करावं लागतं. तर ह्याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट जी आहे ती MU लिमिट ऑफ सेक्शनपेक्षा जास्त येणार आहे. हे आपण मगातच डायग्राम आहे इथंपर्यंत, फक्त इथं जे ॲड होणार आहे ही AST 1 आणि AST 2 आणि ASC म्हणजे एरिया ऑफ कॉम्प्रेशन स्टील. AST 1 म्हणजे आपण सिंगल रेन्फोर्स बीम म्हणून पहिल्यांदा त्याला डिझाईन करायचा, आणि राहिलेलं जी काय ती AST D आहे. आणि इथं FSC जी आहे ही D' आहे. इथं आपल्याला D' अपॉन Dचा टेबल दिलेला आहे. जर 250 असला आणि जी काही D'/Dचा रेशो आहे ती 0.05, 0.1 किंवा 0.15, 0.2च्या रेंजमध्ये असला तर आपल्याला इथून इंटरपोलेट करून ती काढावं लागतो. आणि इथं पोझिशन ऑफ NA काढायला वेगळा फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा 0.36 FCK एक्सयू बी मायनस ASC इंटू 0.45 FCK, म्हणजे ही झाला आपला कॉम्प्रेशन साईड, प्लस FSC इंटू ASC. FSC जी आहे ही 250 साठी 0.87 इंटू 250 असणार आहे.
आणि ही टेन्शन स्टाईलला तर 0.87 FY असणार आहे. ह्या फॉर्म्युलेनं आपल्याला XU काढून घ्यावा लागतो डब्ल्यू रेनफोर्ससाठी. ती अप्रॉक्सिमेटली त्याचा फॉर्म्युला काय तयार होतो 0.36 FCK XU इंटू बी प्लस FSC मायनस 0.45 FCK इंटू ASC इज इक्वल टू 0.87 FY AST. आपल्याला हे एक फॉर्म्युला मेन डब्ल्यूचं डिझाईन करायचं असलं आणि सिग्नल डिझाईन करायचं असलं तर ही लिमिटवाला आणि हे एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. त्याच्यानंतर MRचं कुठलं तरी एक फॉर्म्युला जे येतं आपण सुद्धा एकच वापरू शकतो. आणि ह्याचं MRचं फॉर्म्युला सुद्धा ह्यानुसार चेंज होणार आहे. MR इज इक्वल टू 0.36 FCK XU B D मायनस 0.42 XU प्लस FSC मायनस 0.45 FCK AC D मायनस D डॅश. D डॅश टी डॅश म्हणजे आपलं कव्हर आहे, डी म्हणजे आपलं डेप्थ ऑफ बीम आहे, डी डॅश म्हणजे आपण किती प्रोव्हाइड कव्हर करतो ते आहे. तर इथं सुद्धा डिझाईन ऑफ डब्ल्यू रेन्फोर्समेंट कसं आहे ते सगळं इथं प्रोसिजर दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण BMU कॅल्क्युलेट करून घ्यायचा, फॅक्टर बेंडिंग मोमेंट, त्याच्यानंतर MU कॅल्क्युलेट करायचा आणि जर जास्त असले तर आपण मागास बघितलं होतं किती आपण डब्ल्यू रेन्फोर्ससाठी जाणार आहे. आपण AST कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा कॉम्प्रेशन 1 इज इक्वल टू टेन्शन 1 करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला AST 1 येतो. मग AST 1 आल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट MR2 म्हणजे ह्या ASTनं किती बेंडिंग मुवमेंट रिझॉल्व झालं ती आपण काढून घ्यायचा. मग त्या AST2 वरून आपण MR2 काढून घ्यायचा. मग MR2 वरून आपण C2 इज इक्वल टू T2 करून AST2 काढून घ्यायचा किंवा ASC काढून घेतो आपण इथून. आणि ASCचा फॉर्म्युला किंवा डायरेक्ट आहे MR2 अपॉन FSC D मायनस D डॅश. आणि टोटल AST जी आहे AST1 प्लस AST2 असणार आहे आणि आपण चेक लावणार आहे 0.87 BD अपॉन F. RCC मध्ये MCQ मध्ये बेसिकली आपल्याला पहिल्यांदा कोडल प्रोव्हिजनच विचारू शकतात. सो डिझाईन तर काय आपल्याला येणार नाही, आपण मेन फोकस कोडल प्रोव्हिजनवरच ठेवणार आहे. पुढचं आहे फ्लॅन्ज्ड सेक्शन, इकॉनॉमिकल अँड एफिशियंट असणार आहे. फ्लॅन्ज्ड म्हणजे काय, जिथं कॉम्प्रेशन पाहिजे तिथं कॉन्क्रीटचं विड्थ वाढवणार आणि जिथं कॉम्प्रेशनची तेवढी काय गरज नाही, म्हणजे सिमेंटची काय तेवढं कॉन्क्रीटचं तेवढं काय गरज नाही, तिथं आपण सेक्शनला स्लेंडर करणार आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला इंडिव्हिज्युअल सेक्शन, नंतर बीम कॉलम स्लॅब सिस्टममध्ये त्यांचा रेस्पेक्टिव्ह फॉर्म्युला दिलेला आहे. हे काही ज्युनियर लेवलच्या इंजिनियरसाठी तेवढे काही इम्पॉर्टंट नाही, तरी सुद्धा आपण फॉर्म्युला बघून घेऊ. विड्थ ऑफ फ्लॅन्ज जी असणार आहे ती मिनिमम ऑफ एक तर बी किंवा विड्थ ऑफ डेप्थ प्लस इफेक्टिव्ह लेंथ आपण LO/4 हे आपल्याला असणार आहे. एल सेक्शनसाठी सेम तसंच तुम्ही ही फॉर्म्युला तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्यानंतर ही बघू शकता. हे काही तेवढं इम्पॉर्टंट नसणार आहे. सेम ह्याच्यामध्ये फ्लॅश बीममध्ये सुद्धा 3 अंडर इन्फोर्स सेक्शन आहे आणि बॅलन्स सेक्शन आहे. ओव्हर इन्फोर्स तर आपण यूज करत नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदा केस 1 आपल्याला माहित नाही की XU जी आहे ती डेप्थ ऑफ फ्लॅंज मध्ये असणार आहे का नाही. त्यावर आपल्याला 3 कंडिशन आहेत, त्या 3 कंडिशननुसार XU आणि MRचा फॉर्म्युला चेंज होतो. DF म्हणजे डेप्थ ऑफ फ्लॅंज आहे, XU म्हणजे न्यूट्रल ॲक्सिस आहे. डेप्थ ऑफ फ्लॅंज पेक्षा न्यूट्रल ॲक्सिस छोटा आहे, म्हणजे इथं डेप्थ ऑफ फ्लॅंज एवढा आहे, न्यूट्रल ॲक्सिस ह्याच्या आतमध्ये. तर ही पहिला केस झाला. आणि XU जी आहे ती डेप्थ ऑफ फ्लॅंज पेक्षा मोठा आहे पण 3/7 XU पेक्षा कमी आहे. आणि इथं XU DF पेक्षा मोठा आहे, 3/7 XU पेक्षा पण मोठा आहे. तर त्यांच्या रेस्पेक्टिव्हली आपला XUचा फॉर्म्युला आणि MRचा फॉर्म्युला चेंज होतो. पहिल्या केस तर आपलं नॉर्मल आहे तसंच असणार आहे. पुन्हाचं जी केस आहे त्याच्यामध्ये DF BF काय काय टर्म्स नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे. फॉर एक्झाम्पल 0.45 FCK DF BF मायनस BW. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे. फ्लॅश बीमचं काय तेवढं काही गरज नाही. फ्लॅश बीममध्ये आपल्याला बेसिकली विड्थ ऑफ फ्लॅश जेवढं ठेवायचं तेच लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे डिझाईन ऑफ बीम्स. डिझाईन ऑफ बीम्समध्ये काय, एल इफेक्टिव्हसाठी काय मिनिमम ऑफ LE प्लस D किंवा B1/2 LE प्लस B1D2/2. म्हणजे तर बेसिकली आपल्याला एल इफेक्टिव्ह विचारला आहे की काय घ्यायला पाहिजे सिम्पली सपोर्टेड बीमला. समजा येथे ही एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, तर एक तर सांगितलं आहे LE प्लस D. हे जे आहे आपलं ही क्लिअर स्पॅन आहे, ह्याला आपण LC मानू. इथं LC दिलेला आहे आणि ही LE आहे. आणि एक तर डायरेक्टली D किंवा एक डिस्टन्स त्याने डायरेक्टली एक दिलेला आहे D म्हणजे आपला डेप्थ ऑफ बीम असतो. एक तर ही ॲड करा, नाहीतर
दुसरा आहे ह्याचा हाफ आणि ह्याचा हाफ इथं तसं दिलेलं आहे सिम्पली सपोर्टेड बीमसाठी. कंटिन्युअस बीमसाठी काय एल सी अपॉन 12. जर 12 पेक्षा कमी असला विड्थ, एल अपॉन 12 पेक्षा कमी असला तर सेम मागासारखं होतं तसा. जर एल बाय 12 पेक्षा जास्त असला तर एल इफेक्टिव्ह इज इक्वल टू, हे क्लिअर दिसत नाही तुम्हाला जेव्हा मी नोट्स प्रोव्हाइड करेल तर मी तुम्ही झूम करून बघून घेऊ शकता. आणि सेम कॅन्टिलिव्हर बीमसाठी डी बाय 2 आहे. रिजिड साठी क्लिअर स्पॅन आहे डायरेक्टली. इथं लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट असतो, एक आहे टेन्शन, कॉम्प्रेशन आणि साईड रेन्फोर्समेंट टू अवॉइड वर्टिकल क्रॅक, श्रिंकेज एक्सेट्रा. मिनिमम जे आहे ती 0.1 BD अँड इक्वली डी असतो. एक बेसिकली एक पॉईंट दिलेले की रेन्फोर्समेंट कुठे कुठे असू शकतो. आणि इथं एक डायग्राम मध्ये दिलेला आहे की कव्हर किती आहे याच्यासाठी. स्लॅबसाठी 20 mm कव्हर आहे, प्रायमरी बीमसाठी 20 to 25 mm कव्हर आहे, कॉलमसाठी 40 mm कव्हर आहे, प्लिंथ बीम म्हणजे बीमला 20 to 25 mm, फुटिंगसाठी 50 mm, कॉलमसाठी 40, आणि नॉमिनल कव्हरसाठी IS 456 किंवा SP34 मध्ये व्हॅल्यूज आपल्याला दिलेला आहे. तर ही सगळं बेसिकली आपल्याला IS स्पेसिफिकेशनच दिलेलं आहे. मिनिमम हॉरिझॉन्टल क्लिअर स्पेसिंग किती असायला पाहिजे, तर ह्याच्यामध्ये दिलंय 5. इथं जिथं जिथं 5 दिसतो 5 म्हणजे डायमीटर ऑफ बार आहे. 5 बार इज इक्वल टू 5 ऑफ लार्जर बार इफ, म्हणजे जर 5 सेम बार असले, इक्वल 5 असले म्हणजे इक्वल डायमीटर ऑफ बार असला सगळीकडे, तर मिनिमम हॉरिझॉन्टल क्लिअर स्पेसिंग तेवढा असला पाहिजे. आणि जर वेरिंग बार असलं तर मोठं जी बार आहे ती असलं पाहिजे. किंवा नॉमिनल साईज ऑफ कोर्स अग्रिगेट प्लस 5 mm असलं पाहिजे मिनिमम हॉरिझॉन्टल क्लिअर स्पेसिंग. आणि मॅक्सिमम हॉरिझॉन्टल क्लिअर स्पेसिंग FE 250 साठी 300 mm, 415 साठी 180, 500 साठी 150 असला पाहिजे. पुढचा आहे लॅटरल स्टेबिलिटी किंवा स्लेंडरनेस रेशिओ. स्लेंडरनेस रेशिओ 60B किंवा 250B/d² असला पाहिजे लॅटरली सपोर्टेडसाठी. लॅटरली सपोर्टेड मध्ये सिम्पली सपोर्टेड किंवा कंटिन्युअस बीम येतो. आणि कॅन्टिलिव्हर बीमसाठी 25B और 100B²/d जी काही मिनिमम असेल ती आपण यूज करतो. इफेक्ट ऑफ श्रिंकेज जी आहे, फ्री मेंबर फ्री टू सिंक असलं तर कॉन्क्रीट टेन्शन मध्ये जातो, स्टील कॉम्प्रेशन मध्ये जातो. मेंबर इन नॉट फ्री टू श्रिंक, कॉन्क्रीट टेन्शन, स्टील कॉम्प्रेशन मध्ये जातो. म्हणून टोटल डिफ्लेक्शन जी आहे ती इथं डिराईव्ह होतो. हे काय तेवढं इम्पॉर्टंट नाही इफेक्ट ऑफ श्रिंकेज, तुम्ही विसरून जा. पुढचा आहे डिफ्लेक्शन क्रायटेरिया. तर डिफ्लेक्शन क्रायटेरिया काय, ऑल लोड्स आणि सगळ्या इफेक्ट्सला एल इफेक्टिव्ह अपॉन 250 ही मेन आहे की डिफ्लेक्शन लिमिट एल इफेक्टिव्ह अपॉन 250 पेक्षा जास्त नसला पाहिजे. डेड लोड अँड ऑल इफेक्टसाठी एल अपॉन 350 और 20 mm विच एव्हर इज लेस. डेड लोडसाठी फक्त विचारलं असं तर ती एल अपॉन 350 असणार आहे. पुढे आहे डिफ्लेक्शन कंट्रोल. ही लिमिट्स झालं. कंट्रोल काय, कॅन्टिलिव्हरसाठी एल इफेक्टिव्ह अपॉन डीचा रेशो दिलेला आहे 7, SSB साठी 20, SSB म्हणजे सिम्पली सपोर्टेड बीम, आणि कंटिन्युअस साठी 26 असणार आहे. तर इथं एल इफेक्टिव्ह अपॉन डी कशापेक्षा लेस असला पाहिजे, K1, K2, K3, K4 A2 व्हॅल्यूजपेक्षा. K1 म्हणजे काय, जर स्पॅन 10 मीटरपेक्षा कमी असला तर 1 आहे. K2 ग्रेटर देन 1 आहे पर्सेंटेज ऑफ AST साठी. K3 ग्रेटर आहे जर ASC असलं तर. K4 1 आहे फॉर रेक्टँग्युलर सेक्शन असल्यासाठी, आणि फ्लॅंज सेक्शनसाठी चेंज होतो. हायर ग्रेड ऑफ स्टील प्रोव्हाइड्स मॅक्सिमम डिफ्लेक्शन. जेवढा हायर ग्रेड ऑफ स्टील घेईल तेवढा मॅक्सिमम डिफ्लेक्शन प्रोड्यूस करतो. मोर स्टील इन टेन्शन आणि डिफ्लेक्शन सुद्धा जास्त होतं. जर जास्त स्टील आपण टेन्शनमध्ये वापरलं तर डिफ्लेक्शन आपलं जास्त होतं. परमिसिबल क्रॅक सुद्धा दिलेला आहे. माइल्ड क्रॅक नॉट अफेक्टिंग मेंबर्स 0.3 mm. सिव्हिअर क्रॅक इज अफेक्टिंग मेंबर जर 0.2 mm असलं पाहिजे. व्हेरी सिव्हिअर अँड एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये 0.1 mm असलं पाहिजे. तर उद्या आपण स्लॅब आणि कॉलम बघणार आहे, आणि स्ट्रेस सुद्धा पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण कव्हर करून टाकू, आणि आपलं किंवा आपण 2 लेक्चरमध्ये त्याला डिवाइड करू. ते उद्या बघूया किती मिनिटावर डिपेंड होतो. आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन सिरीज असणार आहे, मग आपला RCC संपणार आहे.
आजच्यासाठी एवढंच होतं. सो थँक्यू.